महामुंबईच्या सुरुवातीला राजकारणातली मोठी बातमी आपण पाहणार आहोत। पुण्यामध्ये आज शरद पवार आणि अजित पवारांची कोरेगाव पार्क परिसरामध्ये गुप्त भेट झालेली आहे। पवार कुटुंबियांचे स्नेही असलेल्या एका उद्योजकांच्या बंगल्यामध्ये ही भेट झाल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे। पवार काका पुतण्याच्या भेटीमध्ये जयंत पाटील हे देखील उपस्थित आहेत असं समजतं आहे, कारण या बंगल्याबाहेर जयंत पाटील यांची सुद्धा गाडी बराच काळ उभी होती। त्यानंतर एका काळ्या रंगाची गाडी याच बंगल्यातून बाहेर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं। तसंच अजित पवार यांचा ड्रायव्हर सुद्धा गाडीसह तिथंच काही काळ याच बंगल्यामध्ये थांबलेला होता। त्यामुळे अजित पवार सुद्धा याच बंगल्यातून याच काळ्या गाडीतून बाहेर पडल्याची माहिती आहे। याचं कारण म्हणजे हीच गाडी पुढे सर्किट हाऊसला देखील गेली। दरम्यान या भेटीचं स्वतः शरद पवारांनी खंडन केलंय। न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी अशी कोणतीही भेट झालेली नसल्याचं म्हटलंय। पवार काका पुतण्यामध्ये गुप्त बैठक झाल्याचं आता समोर येताना दिसतंय। मात्र दिवसभरातल्या या सगळ्या घडामोडी कशा घडल्या यावर एक नजर टाकूया। दुपारी 1:30 वाजता शरद पवार VSI हून कोरेगाव पार्ककडे रवाना झाले। त्यानंतर 1:45 जयंत पाटील सुद्धा पवारांसोबत कोरेगाव पार्कमध्ये दाखल झाले। त्यानंतर दुपारी 2 वाजता अजित पवार खासगी कारनं कोरेगाव पार्कमध्ये दाखल झाले। 2:15च्या दरम्यान शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांनी एकत्र जेवण केल्याचं समजतंय। दुपारी 2:30 वाजता या तीनही नेत्यांमध्ये गुप्त बैठक पार पडली। त्यानंतर 4:45च्या दरम्यान शरद पवार बंगल्याबाहेर पडले आणि त्यानंतर संध्याकाळी 6:45च्या दरम्यान अजित पवार बंगल्याबाहेर पडले। भेट झाली, निश्चित त्याला काय अर्थ आहे हे ते उघडपणेही सुद्धा भेटू शकले असते, परंतु निश्चित पाणी कुठेतरी मुरतं हे निश्चित आहे। परंतु याबद्दल अजितदादा असेल किंवा शरद पवार साहेब असतील, हे जोपर्यंत काही बोलणार नाही त्यावर भाष्य करणं उचित होणार नाही। तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे। अजितदादांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, ती का घेतलेली आहे त्यांना विचारावं लागेल ना, पण का घेऊ नये ह्या मताचा मी आहे। शेवटी कौटुंबिक संबंध हे वेगळे असतात आणि राजकारण हे वेगळं असतं। हे दोन्ही मला असं वाटतं की पवारांनी सांगितलेलं आहे, शरद पवार साहेबांनी देखील सांगितलंय आणि अजितदादांनी देखील सांगितलंय। म्हणून मध्ये ज्यावेळी प्रतिभा काकी आजारी होत्या त्यावेळी अजितदादांनी जाऊन भेट घेतली ना। मला असं वाटतं की हा कौटुंबिक संबंधाचा विषय आहे आणि राजकीय जर भेट असेल तर दोघे एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतील। मान्य शरद पवार साहेब, मान्य अजितदादा आणि जयंतराव पाटलांच्या त्या भेटी झाल्याच्या गोष्टी कानावर येतात। पवार साहेबांनी तर वारंवार आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार हे सुस्पष्टपणे केलेलं आहे। फक्त हे सगळं होत असताना अशा भेटीतून मला असं वाटतं जनतेमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये, नेतृत्वामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असतं आणि त्यामुळे बरेच जण खाजगीमध्ये मत असतात की या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी झाली पाहिजे, सुस्पष्टता आली पाहिजे आणि म्हणून एक संभ्रम कार्यकर्त्यात निर्माण झालेला आहे। मला वाटतं हे आपण नाकारू शकत नाही। भेट झाली, गुप्त भेट झाली, यातून आता नेमका अर्थ आज काढणं मुश्किल आहे। परंतु जर काही त्यांच्या मनात काय, यांच्या मनात काय हे तर आम्ही सांगू शकत नाही, ते राष्ट्रवादीलाच माहीत। पण आजही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। पण NDA बरोबर पवार साहेब जाणार नाहीत हे त्यांनी 2-3दा स्पष्ट केलेलं आहे। टीव्हीच्या बातम्यावरून सकृतदर्शनी असं वाटतं की कुठेतरी भेट झाली असेल। आता ही कौटुंबिक स्वरूपाची भेट होती, तब्येतीची विचारपूस करण्याची भेट होती की त्याचे राजकीय संदर्भ होता, तर त्यातलं कोणीतरी सांगितल्याशिवाय आपण त्यात अक्कली आणण्यात काही होणार नाही। जर ही राजकीय स्वरूपाची भेट असेल। पुण्यातल्या चांदणी चौक उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते आणि यावरून शिंदेंच्या नाराजीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे। पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून राजकीय चर्चेला तोंड फुटलं। हे तीनही लोक, तीन पक्ष आणि इतके हे सगळे तीनही महत्त्वाकांक्षी MSS लोक आहे की सगळ्यांची खुर्ची मुख्यपदावर आहे
आहे त्यांना टिकवायची आहे आणि जे आहेत दोघे जण त्यांना ती पाहिजे आहे. ते जर आपसात त्यांचे मनभेद असतील तर राज्य सुरळीत चालेल का? गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातल्या दरे या आपल्या मूळ गावी मुक्कामी आहेत. पुणे आणि साताऱ्यात तसं फार अंतर नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली नाही आणि त्यामुळेच विरोधकांना टीका करण्याची आयती संधीच मिळाली. मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय, पण खुद्द अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं. मुख्यमंत्री महोदयांना परवाच तुम्हाला आठवत असेल इथं देखील थोडासा त्रास झाला होता आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं की सीएम साहेब तुम्ही थोडंसं 2-3 दिवस विश्रांती घ्या. त्याच्याकरता ते गेलेले. उगीच काय उचलली जीभ लावली टाळायला असं बरोबर नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांप्रमाणेच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं विरोधकांच्या दाव्याचं खंडन केलंय. वाद वगैरे काही नाही. वाद आम्ही फक्त मीडियामध्ये बघतो, तसा काही वाद नाही. कारण सगळं तुम्हाला सांगतो की सगळ्याच्या विचारांनी, तिघाच्या विचारांनी हे सरकार चाललेले, त्याच्यामुळे वाद वगैरे काही नाही. अजित पवार महायुतीत आल्यामुळे युतीतील सत्ता वाटपाचं समीकरण बदललंय. अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खरे तर गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री शिंदेंनी वारंवार दरे गावाचा दौरा केलाय, पण प्रत्येक वेळी अशा प्रकारे चर्चा रंगल्याचं बघायला मिळतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये चर्चा रंगलेली आहे ती अजित पवारांच्या भाषणाची. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्री पदावरनं विरोधकांनी अजित पवारांना धारेवर धरलेलं होतं. विरोधकांच्या प्रत्येक टोल्याला अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस आणि माझा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे अशा चर्चा आणि बातम्या चालवल्या जातात, मात्र खुर्ची एक आहे आणि त्यावर दोघांचा डोळा आहे असं शक्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघेही वेडे नाहीत असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय. त्या एकाला वाटतं की ह्या 2 उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्याच्या. अरे आम्ही काय बॅकल आहे का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा तिथं घेऊन कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा, व्यक्ती बसलेली आहे. मला खरे काढायचं नव्हतं, पण काय होतं आम्ही बोललो नाही की एकच बाजू लोकांना दिसती आणि दुसरी बाजू दिसत नाही. आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही कामाला वाहून घेणारी आहोत. जवळपास त्याकरता गडकरी साहेबांनी 40,000 कोटी रुपयाची तयारी दाखवलेली आहे. 40,000 कोटी. काय टाळ्या वाजवत आहे? 40 रुपयासारख्या टाळ्या वाजवत आहे. अरे 40,000 कशाला म्हणतायत? मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडच्या आदिशक्ती म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांच्या अपहरण प्रकरणामध्ये आतापर्यंत 3घांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेतलेली आहे. विधान परिषद आमदार विलास पोतनीस, विभाग प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी राजीव जैन यांची भेट घेत आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेला तातडीनं अटक करावी अशी मागणी केली आहे. आज पहिली आमची मागणी अशी आहे की जो वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, त्याची माझ्याकडे जो एफआयआर आहे त्या एफआयआर मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्याकडून ते जे मुलं घुसली 10-12 ती प्रकाश सुर्वेच्या कार्याकडून आम्ही आलेलो आहोत आणि नंतर त्याला किडनॅपिंग करून प्रकाश सुर्वेच्या ऑफिसमध्ये घेऊन ते स्टेटमेंट आहे. मग आमची पहिली मागणी होती प्रकाश सुर्वेना ह्या गुन्ह्यातून वगळलं का? ती सर्व आम्ही पोलिसांच्या निर्देश आणलेले आहेत. आम्ही काही त्यांना एफआयआर दिलेले आहेत की ह्या एफआयआरची तुम्ही सखोल चौकशी करून आम्हा लोकांना न्याय द्या. आयसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलशी संबंधित आरोपाखाली सध्या अटक सत्र सुरू आहे. दहशतवादाच्या संबंधित आरोपाखाली एनआयएनं शामिल साकीब नाचनला काल अटक केलेली होती. त्याला आता 18 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आयसिस मॉड्यूल प्रकरणातला आरोपी नाचनला विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. या प्रकरणामधला हा पकडण्यात आलेला 6वा आरोपी आहे.
मुंबईमधल्या अंधेरी परिसरामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वस्तात विमानाची तिकीटं देत असल्याचं सांगत आरोपींनी भारतीय नागरिकांसह परदेशी नागरिकांची सुद्धा फसवणूक केल्याचा आरोप आहे। आतापर्यंत या प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आलेली आहे। क्राईम ब्रांचच्या छाप्यामध्ये 28 लॅपटॉप, 40 मोबाईल आणि 2 राउटर जप्त करण्यात आलेले आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून हे बोगस कॉल सेंटर सुरू होतं। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। अँटी नार्कोटिक्स पथक वरळी शाखेनं एमडी ड्रग्ज विकणाऱ्या 6 जणांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून तब्बल 204 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 40,95,000 रुपये इतकी किंमत आहे। हे 6 आरोपी मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करत होते। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। नोकर भरतीमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना नोकरी दिल्याचा आरोप करत ठाकरे गटानं पेण वडखळमधल्या JSW कंपनीवर धडक मोर्चा काढला। यावेळेला कंपनीच्या काही कंत्राटदारांनी मोर्चेकरांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानं परिस्थिती चिघळली होती। दोन्ही बाजूंकडनं राडा झाला। पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। शेवटी ठाकरे गटाचं शिष्टमंडळ कंपनीत गेलं आणि मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या माजी उद्योगमंत्री आणि ठाकरे गटातले नेते सुभाष देसाई आणि इतर नेत्यांनी कंपनी प्रशासनाला जाब विचारला। अंबरनाथच्या KT स्टील या कंपनीच्या परिसरामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली आहे। या हाणामारी प्रकरणामध्ये आरोपींच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। लेबर कॉन्ट्रॅक्टवरनं 2 गटांमध्ये दगडफेकही झालेली आहे। इतकंच नाही तर कार देखील अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला। या घटनेमध्ये काही जण जखमी देखील झालेले आहेत। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। मुंबईतल्या उघड्या मॅनहोल प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला चांगलंच छापलंय। येत्या 21 ऑगस्टपासून न्यायालय नियुक्त तज्ज्ञ वकील, पालिका अधिकाऱ्यांसोबत सगळ्या मॅनहोलची झाडाझडती घेऊन 3 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेलेत। यामुळे आता पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी या पालिकेच्या 24 विभागातल्या सगळ्याच मॅनहोल 20 ऑगस्टपर्यंत झाकण्याचे आदेश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मुंबई पालिकेकडून 1 लाखांहून अधिक मॅनहोलवरील संरक्षक जाळ्यांची चाचपणी सुरू आहे आणि कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून स्टेनलेस स्टील, फायबर, डक्टाईल धातूच्या जाळ्या मॅनहोलवर बसवल्या जात आहेत। मुंबईकरांसाठी पुढची बातमी महत्त्वाची आहे, कारण रविवारी बाहेर फिरण्याचं जर नियोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक असेल। 3ही मार्गांवर वेगवेगळ्या वेळेत हा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्यानं विकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे। मेगा ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकल रेल्वेच्या वेळापत्रकांमध्ये बदल झालाय। मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेसवेवर दारूची वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडलेली आहे। या अपघातात लाखोंच्या दारूचं नुकसान झालेलं आहे। या अपघातामध्ये टेम्पो चालक हा देखील जखमी झालाय। तसंच अपघातानंतर रस्त्यावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता। या दारूच्या बाटल्या उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये श्रावण सोहळा मंगळागौर उत्सव कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली होती। आमदार भारती लव्हेकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। यावेळेला मिसेस फडणवीसांनी उखाणा घेतला, तसंच फुगडी देखील घातली आहे। जास्त म्हणजे मला लक्षात नाही आहे, पण एक खूप सुरुवातीला घेतलेला उखाणा होता तो मी म्हणते देवेंद्रजींसाठी आणि तुमच्यासाठी आणि सर्व स्त्रियांसाठी। मी फिरते मळ्यात, नजर माझी तळ्यात, देवेंद्र सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात। महामुंबईमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।